नमस्कार. आई तुझा हात परीस हा विशेष कार्यक्रम आपण करत आहोत मदर्स डेच्या निमित्ताने. मराठीमध्ये ज्या अनेकविध कवींनी वेगवेगळ्या कविता लिहिलेल्या आहेत त्या संदर्भात आपण मगापासून चर्चा करतो आहोत. त्या कविता आपण ऐकतो आहोत. मराठीमध्ये इतक्या समृद्ध पद्धतीने आईचं सगळं चित्रण आणि आई मुलगा असं सगळं जे भावविश्व आलेलं आहे. मगाशी आपण बोलीभाषेंच्या संदर्भामध्ये बोलत असताना काही उदाहरणं पाहिलेली आहेत. आणखीन पण काही अशा कविता आहेत की ज्या बोलीभाषेमधून आलेल्या आहेत. तर त्या संदर्भात तुमच्याकडून ऐकायला जरूर आवडेल. नाही, खरं तर दुर्गेश कसं आहे की खूप आता हजारों कविता लिहिल्या गेल्या असतील आईच्या संदर्भातल्या. पण माय अर्थात आईच्या कवितांचे 2 खंड करत असताना आपण एक प्रामाणिक पद्धतीने विचार असा केला आहे की चांगल्या कविता घेऊया आणि या सगळ्या चांगल्या कवितांचीच सगळी वाटचाल आपण सुरू केलेली आहे. याच्यामध्ये असं होत नाही की एखादी कविता फारच कोणाच्या तरी लोभाने घेतलेली आपण, असं झालेलं नाही आहे. जसे सगळं पासपोर्ट भेटतात आपल्याला बुलढाण्यावरून, तसं हिंगण घाटातला आपल्याला अशोक बुरबुरे भेटतो. वेगळी कविता लिहून जातो तो की अशी कविता नाही मराठीमध्ये आईच्या संदर्भातली. मग त्याचा आपल्याला हेवा वाटायला लागतो. आणि काय लिहितो अशोक बुरबुरे ह्या नावाचा कवी? मया माय पुढे थिटे, मया माय पुढे थिटे, समदे देऊळ राहुळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माय अजिंठा वेरूळ, कशी माय माई काशी काम करते जिनात, घामनी ढिळाचा गाळे दोही पारच्या उन्हात, कधी कोसावून आणे मायर चरच मोळी, कधी कोसावून आणे मायर चरच मोळी, लाजले काची राखते तिची उसवली चोळी, नाही पायात वाहना गोटे चुनू चुनू लासे, नाही पायात वाहना गोटे चुनू चुनू लासे, असे कितीक लागले तिच्या जिनगीले खोसे, असे कितीक लागले तिच्या जिनगीले खोसे, दोघी पारची न्याहारी मिठ मिरचीचा ठेचा, माय लढते तरी बी कसा जिनगीचा पेचा, कसा जिनगीचा पेचा, कसा जिनगीचा पेचा. किंवा जन्माची कथा सांगताना इंद्रजित भालेराव खूप सुंदर पद्धतीने मांडतात ती सगळी गोष्ट. की दो जीवाची महिमाय गेली दूरच्या शेताला, दो जीवाची महिमाय गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुतला, वटी आलेल्या वटी व एक धडू त्याची वटी, एकी मधी गर्भताना एक कापसाच्या साठी, बोंड बोंड येच तान्नी झाली दुपारही खाली, बोंड बोंड येच तान्नी झाली दुपारही खाली, माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली, असं पासाच्या रानात नाही माणसांचा थारा, असं पासाच्या रानात नाही माणसांचा थारा, चिडी चिप पाखरांची भर उन्हाचा पहारा, घास कुटका खाऊन जरा टेकवली पाठ, आल्या अचानक कळा हात पाय झाले ताठ, घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बशी सावरली, सावरता सावरता कळ उठली जोरात, अड रानात हरीन थर कापली ओरात, पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पाखरू पडलं बिन वारशी उतान, सुदीवर आली तव्हा कुसरी कामी झालेली, मातीमध्ये वल्ला गोळा माती तोंडात गेलेली, माय झाली बाळातीन सीता जशी सीता वनवासी, माय झाली बाळातीन जशी सीता वनवासी, लव आकुस खेळले जसे झाडा झुडपाशी, असा झाला तो हा जन्म झाली सगळ्याची दैना, तो ह्या जन्माच्या वेळेला बाळा नव्हत्या रे कन्या, तो ह्या जन्माच्या वेळेला बाळा नव्हत्या रे कन्या. क्या बात आहे, क्या बात आहे. गंमत काय वाटते दुर्गेश मला की या सगळ्या याच्यामध्ये तुझी पण कविता त्या संदर्भातली आहे. बरोबर. तीर्थक्षेत्र नावाची कविता जी आहे, बरोबर, तर ती आपण आधी ऐकूया आणि मग पुढे मी तुला सांगतो ती काय गोष्ट आहे की या सगळ्या आईच्या कवितांच्या प्रवासाने मला काय दिलं. महाराष्ट्रभर खूप आया दिल्या. बरोबर, अगदी अगदी खूप आया आहेत महाराष्ट्रभर. तर त्या कशा पद्धतीने दिल्या. तुझी कविता जी आहे आई आहे तीर्थक्षेत्र, ती ऐकूया आपण. तुम्ही आता माझ्या कवितेचा उल्लेख केला की आई माझे तीर्थक्षेत्र. ती कविता अशी आहे: आई माझे तीर्थक्षेत्र, आई वात्सल्याची खाण. वा वा. आई माझे तीर्थक्षेत्र, आई वात्सल्याची खाण, तिच्या कुशीत लाभले आयुष्याचे वरदान,
आई कैवल्याचे धाम आई मांगल्याचे सार. वा. आई कैवल्याचे धाम आई मांगल्याचे सार. आई जणू कल्पवृक्ष साऱ्या जगाचा आधार. आई सुखाची सावली आई मायेची माऊली. आई सुखाची सावली आई मायेची माऊली. तिच्या ठाई भेटे देव कोण जातो रे राऊळी. आई शीतल चांदण आई नितळ प्रकाश. आई शीतल चांदण आई नितळ प्रकाश. तिच्या मायेनं फुलावा माझा हिरवा प्रवास. तिच्या मायेनं फुलावा माझा हिरवा प्रवास. म्हणजे मला असं वाटतं पंढरपूरचा दुर्गेश हे सगळं लिहित असताना नाशिकचा काशीनाथ वेलदोडे जे लिहितो ना ते समान लिहितो. तो असं म्हणतो आपल्या कवितामध्ये, प्रेमाचा गर अमृत सागर. प्रेमाचा गर अमृत सागर. धरा भार भार माय माझी. माय माझी माय माझी. कण्या घुगऱ्यात घालविला काळ. कण्या घुगऱ्यात घालविला काळ. चुलीतला जाळ माय माझी. माय माझी माय माझी. असो कुणी वैरी गोड तिची वाणी. असो कुणी वैरी गोड तिची वाणी. शहाळ्याच पाणी माय माझी. माय माझी माय माझी. माय माझी माय माझी. क्या बात आहे. एकूणच मला या सगळ्या कवितांचा जेव्हा आपण विचार करतो, कविता पाहतो, वाचतो, वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या, जसं ग्रामीण भागामधनं हे सगळे प्रामुख्याने आता आपण पाहतोय, पण शहरी भागामधनं सुद्धा लिहिणारे जे सगळी आपली कवी मित्र मंडळी आहेत, त्यातली एक संजय चौधरींची कविता मला फार छान जी वाटते आणि भावते. दागिना नावाची त्यांची कविता आहे. ते असं लिहितात की ती म्हणाली आई ग तू अंगठी का नाही घालत. ती म्हणाली आई ग तू अंगठी का नाही घालत हिऱ्याची छान छान खड्याची. आई म्हणाली बाळ तूच धर माझं बोट. ती म्हणाली बाळ तूच धर माझं बोट. लपेट तुझी इवली नाचरी बोट माझ्या बोटाभोवती. लपेट तुझी इवली नाचरी बोट माझ्या बोटाभोवती. हीच तर जगातली सगळ्यात मौल्यवान अंगठी. ती म्हणाली आई ग तू माळ का घालत नाही सोन्याची. आई ग तू माळ का घालत नाही सोन्याची पिवळी धम्म गळाभर. आई म्हणाली बछड्या तूच मार गळ्याला घट्ट मिठी. तुझ्या मऊ कोवळ्या हातांनी अन धडधडू दे तुझं इवलं हृदय माझ्या छातीवर. बछड्या तूच मार गळ्याला घट्ट मिठी. तुझ्या मऊ कोवळ्या हातांनी अन धडधडू दे तुझं इवलं हृदय माझ्या छातीवर. यापेक्षा मौल्यवान नाही बरं दुसरा कुठला दागिना. तिने धरले आईचे बोट बाळ हातात. तिने धरले आईचे बोट बाळ हातात. मारली घट्ट मिठी आईच्या गळ्याला. ओसंडत राहिले पांढरे शुभ्र मोती आईच्या पापड्यातून तिच्या केसांवर. आई म्हणाली जे उगून येतात आपल्या आतून. आई म्हणाली जे उगून येतात आपल्या आतून तेच दागिने ल्यावे नि सजावे. जे उगून येतात आपल्या आतून तेच दागिने ल्यावे नि सजावे. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. हे संजय चौधरींनी लिहिलेलं आहे. तर अशा पण अनेक जाणीवा मला वाटतं तुमच्या वाचनामध्ये आणि एकूण संकलनामध्ये आलेल्या आहेत. नाही, नाशिकला संजय चौधरी जिथे मूळ त्यांचं नाशिक आहे त्या नाशिकमध्ये परशुराम साहित्य नाट्यगृहामध्ये कार्यक्रम चालला होता. सगळ्यांना दूर करत करत एक आई माझ्याजवळ आली. त्या आईचं नाव होतं सीताबाई गुंजाळ. अच्छा. तिने रांगडा मोका घेतला, कडाकडा बोटं मोडले माझ्यावरून आणि म्हणाली लिहू. म्हटलं तुम्ही लिहिलंय काय. म्हटलं नाही बाळा ऐकलंय मी. तर काय लिहून दिलं सीताई गुंजाळांनी. माय माय करू माय साखर फुटाणा. माय साखर फुटाणा. तिचे बोल गोड लागे मला उठूशी वाटना. झाडामंदी झाड पिंपळाचं डेरेदार. झाडामंदी झाड पिंपळाचं डेरेदार. समद्या गोतामध्ये बाई असे
आई माझी थोर, हो आई माझी थोर. माऊलीची माया काय करील चुलती, माऊलीची माया काय करील चुलती. सुकुनिया गेली पाण्या वाचून शेवंती, पाण्या वाचून शेवंती. माऊलीची माया शेजी करायला गेली, माऊलीची माया शेजी करायला गेली. गुळाची गोडी साखरेला नाही आली, साखरेला नाही आली, साखरेला नाही आली, साखरेला नाही आली. एकूणच या सगळ्या अनुभवातून आपण खरं म्हणजे जातोय आणि आईच्या संदर्भात एवढं सगळं समृद्ध आपल्याकडे मराठीमध्ये लिहिलं गेलेलं आहे. एकूणच हा सगळा आईचा परिसस्पर्श आपल्या मराठी कवितेला आत्तापर्यंत झालेला आहे. अजूनही अशाच काही कवितांची मैफिल आपण सजवणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर.